मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। त्यांचं नाव काय कुणी घेतलेलं नाही, पण लेकी बोलले सुना लागे असं का झालंय? राम खाडेवर याच्या अगोदर 3 वेळा हल्ला झालेला आहे। आम्ही काही प्रश्न विचारलेत की राम खाडेला कोर्टानं त्या ठिकाणी आदेश दिला होता की पोलीस संरक्षण द्यावं, त्यानंतर चौकशी समितीच्या नावाखाली आष्टीच्या पीआयनं कुणाच्या दबावाखाली रिपोर्ट दिला की राम खाडेला संरक्षणाची गरज नाही। राम खाडेंनी अनेक वेळा पत्र दिले, मला संरक्षण द्या। जयंत पाटील साहेबांनी पत्र दिलं मुख्यमंत्र्याला की राम खाडेंना संरक्षणाची गरज आहे, त्याच्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे। राम खाडेंनी कुणाची जमीन घोटाळे बाहेर काढले। राम खाडेच्या पिटिशनमुळे सुरेश धस आणि त्यांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल झाला ना, सुप्रीम कोर्टापर्यंत गेले होते। आम्ही कुठे म्हणलोय? आता आम्ही तर म्हणतो चौकशी झाली पाहिजे, त्याचा मास्टर माइंड समोर आला पाहिजे। सामाजिक कार्यकर्ते राम खाडेची रिव्हॉल्व्हरचं लायसन हे रिन्यू का करू दिलं नाही? कुणाचा कलेक्टरवर दबाव होता, कुणाचा पोलीस प्रशासनावर दबाव होता? म्हणजे सामाजिक कार्यकर्त्याची पोलीस संरक्षण काढायची, त्यांच्या रिव्हॉल्व्हरचे लायसन रिन्यू करायचे नाही आणि नंतर त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करायचे। आज तो राम भाऊ खाडे हा आज शेवटचा श्वास घेतोय, आज अजून तो शुद्धीत आला नाही आणि त्या राम खाडेला कुणी मारलंय, काय मारलंय करा ब्रेन मॅपिंग। मग सुरेश धसांचं म्हणणं असेल तर त्यांची नार्को टेस्ट करा, राम खाडेची बी करा, बघू कुणी हल्ला केला त्यांच्यावर। जर ते एवढे दोषी नसतील तर त्यांनी अंगावर घ्यायचं काही कारण नाही। आम्ही फक्त हे सांगितलंय की याच्यात दोषी कोण आहे ते समोर आला पाहिजे, नाहीतर मग ज्यांच्यावर संशय आहे अशा लोकांनी बी समोर येऊन नार्को टेस्ट करून घ्यावी, काय अडचण नाही। दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।